ज्ञानेश्वरी यांनी आपल्या शेवटच्या वेळ राहिले होते ते सगळं संपलं पसायदान. आणि ज्ञानेश्वरी कुठं लिहिली? गोदावरीच्या काठावर. कोणत्या शेतीला लिहिली? आपण सगळं आतापर्यंत ऐकलं. फक्त 10-12 ओळी राहिल्या आपल्या की कुठं लिहिली, त्यांचा लेखक कोण झाला. आणि ज्ञानेश्वरी समोर माऊली निवांत झाले. जे त्यांच्या हातून कार्य होणार होतं जगाला, एक महान कार्य माऊलींचं, की जीवाला उद्धारायचं आणि बुद्धीला ब्रह्म करायचं आणि अज्ञान समाप्त करायचं. हे 3 महान कार्य आहेत की जे जीव जन्माला येतो तो जन्माचं कारण अज्ञाने, बंधने. तुला स्वतःची ओळख नाहीये, जगाची देहाची ओळख आहे. मग देहाची ओळख थांबती आणि भगवंताची ओळख होती. तो क्षण म्हणजे मोक्ष असतो. बुद्धी देहातून सरकते ते ज्ञानानं. मी कोण कळतं ते साधकाच्या श्रवणानं. बुद्धीचा बाध होतो महावाक्यानं. आत्मचिंतन मिळतं आपल्या पुण्यानं आणि तो ज्ञानाचा मार्ग मिळतो संताच्या संगतीनं. वेद हृदयात थांबतो आपल्या तपस्येनं. आत्मानुभूती तयार होती आपल्या संताच्या मोक्षाच्या प्रसादानं. अनुभूती देहाची का अनुभूती भगवंताची. अनुभूती म्हणजे संबंध. अनुभूती म्हणजे आत्मसाक्षात्कार. अनुभूती म्हणजे ऐक्यानंतर आलेला आनंद आपल्याला. सुंदर वेर्यानं वेद काय लहान नाही. आपल्याला भोगणं. व्यवहारामध्ये आनंद असतो तो कळतो. व्यवहारा बुद्धी करती पण तिथे नसती. हे ज्ञानी महात्म्याचं वैभव आहे. व्यवहार बुद्धी करते नाही असं नाही, कारण तिचा व्यवहार करणं हे कर्तव्यच आहे. पण व्यवहार करता करता तिने भगवंताला धरती. हे त्याचा अनमोल जगतातलं वैभव आहे. मूळ बुद्धीचे वैभव आहे. गुणानुसार व्यवहार होतो. गुणानुसार बुद्धी व्यवहार करते. पण ती गुणात नसते पण व्यवहार संबंध नसतो. ती भगवंतात असते पण ईश्वरा संबंध असतो. साध्या साध्या वाक्यातून ईश्वराचा अनुभव घेणं हे साधकाचं वैभव आहे. संसार चित्तातून अलग जातो, परिणाम होत नाही, हे साधकाचं वैभव आहे. मोक्षानंतर भगवंताच्या बुद्धीचा भेट आहे. जेव्हा बुद्धी भगवंताला भेटती तर तिथंच ती थांबती. हे मोक्ष आहे. भेट म्हणजे आता तुझी बहीण वगैरे आली गेले, भेट झाली ना, पण ते थांबले का? मग ही भेट तशी नाहीये. अटूट आहे. हे आत्ममिलन आहे. हे अभेदाचं ज्ञान आहे. वेदाचं चिंतन आहे. स्वरूपाची जाणीव आहे आणि जगताची निवृत्ती आहे. सूक्ष्म असतं ना, जे ग्रंथातील ना त्यांना विस्तारपूर्वक मांडता येत ना. प्रत्येकाचा अधिकार वेगळा असतो. कुणी कोणता अर्थ दिलेला असतो, कुणी कोणता अर्थ दिलेला असतो. त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या याच्यावर डिपेंड असतं. पण ज्यांचा गुरु त्यांच्या सोबत आहेत त्यांचा अधिकार बघायचाच नसतो, कारण त्यांची परंपराच बोलत असते. तिथं आपलं काहीच नसतं. फक्त पिशवी मध्ये साखर टाकायला निमित्त आहे, पण साखर म्हणजे पिशवी नसती. साखराला धरायला पिशवी असते. तसं त्या बोधाला धड अंतःकरण असतं. पण बोध म्हणजे तो असतो. पिशवी मध्ये साखर आहे का? पिशवी वाचून साखर आहे का? एकतर पोते लागतं तिला भरायला, एक तर पिशवी लागते. आणि साखर का हवेत राहते का? तसा बोध हवेत राहील का? म्हणून परंपरेनं कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून अंतःकरणाच्या द्वारे तोच हरिसंत रूपानं पुढे नेतो. जगामध्ये सगळ्या जीवाला उद्धार होतो. हे सगळ्याला कळायला पाहिजे. पिशवीला बघू नका, देणं घेणं नाही पिशवीचं. पण त्या अंतःकरणामध्ये बोध सतत येतो, म्हणून त्याचं ते महत्वाचं आहे. जिथं राग येतो ते अंतःकरण महत्वाचं नाही. जिथं क्लेश होतात ते महत्वाचं नाही. जिथं अज्ञान स्थगित होतं ते महत्वाचं नाही. जिथं मी तूपणा उत्पन्न होतो ते महत्वाचं नाही. जिथं राम प्रगट होतो ते महत्वाचं अंतःकरण आहे. ते स्वतः रामरूप होतं आणि जगाला रामरूप करण्याची ताकद असते. तेच वैभव संताचं असतं. स्वतः ग्रंथाला बोलता येत नाही, संत रूपाने बोलतात. ते ग्रंथ स्वतः बोलू शकत नाही, म्हणून त्याला संताची गरज आहे. बरोबर आहे ना? कुटुंब पद्धती काय? का बैल संरक्षण आहे. कुठे राहिले असते बैल रस्त्यावर? आहे का संरक्षण? संरक्षण आहे का? म्हणून कुटुंब पद्धती आहे. म्हणून आपल्याला संरक्षण करणं म्हणजे ज्ञान पद्धती आहे. त्याला आपला कुणी प्रहार करू शकत नाही, यम येऊ शकत नाही.
बंधन उरत नाही, मी तू राहत नाही, देवाण होत नाही, आत्मस्थित संपत नाही, अविद्या उरत नाही, जन्म मिळत नाही आणि भगवंत आपल्याला दूर करीत नाही. संरक्षण संतानं केलं. हे संरक्षण संत करतात, देव नाही. कुणाचं कोण काय करतं हे कळलं पाहिजे. महत्वाचं आहे. तुला फॅन पाहिजे तर लाभारी, कुणाची काय कॅपॅसिटी आहे हे कळायला लागतं. माठ पाण्याला गार करतो, पाच धरतो तेव्हा पाणी गार होत आहे. ज्या माठात पाच धरत नाही ते पाणी गार होत नाही. जिथं अज्ञान निथळत नाही ती बुद्धी ब्रह्म होतच नाही. अज्ञान बुद्धीतून निथळलं पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे नाही. जसं पाणी पाच धरतं माठातून तर ते पाणी सुंदर बनतं. कारण पृथ्वी तत्वामध्ये जी ताकद आहे, सगळं जमिनीतून वैभव जे मिळतं, काजू बदाम पिस्ता पण जमीन देते, ज्वारी गहू पण जमीन देते, हिरा मोती पण जमीन देते, वनस्पती पण देते, औषधी पण देते. जमीन पृथ्वी माता काय देत नाही तसं संत काय देत नाहीत. चला बोल. आणि त्या पृथ्वीचा घट आहे, त्याच्यातलं पाणी आहे ते किती छान असं. बरेच लोक माठातलंच पितात अजून सुद्धा, बरेच लोक. कारण तिचं जी ताकद आहे ते कशातच नाही. काजू कोण उत्पन्न करताय? पृथ्वीच. काय करत नाही ती? मग संत काय करत नाहीत? काय करत नाहीत? किती सहन करतात ते. जगाचे आघात माऊलीने काय काय सहन केले. सिद्धीपीठ फरक आहे ना. जिथं राहते तिथे झोपडी अजून पत्र्याचीच आहे ना. त्यांना हाकलून दिल्यावर कुठं राहिले? आळंदीच्या बाहेर ते सिद्ध दुसरं गाव आहे, ते छोटे छोटे खेडे होते, ते सिद्धपेठ नाव दिलं कारण सिद्ध आहेत महात्मे. आणि तिथूनच त्यांच्या वडिलांना ध्यान प्रसिद्ध केले ना. तिथे इंद्रायणी वाहत होती त्याच्याच काठावर ना ते स्थान आहे तिथं. तिथे त्या जागेवरून त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रसिद्ध स्वीकारलं. ह्याच्यापेक्षा कोणतं मोठं अजून काय करून दाखवा जगाला तरी जग मान्य करत नाही. आसांचे लेकर म्हणजे विठ्ठलपंताचे म्हणजे माऊली. आणि तो सुवर्ण पिंपळ त्याला बरोबर सांगितलं, तो अजून आहे उभा 700 वर्षापासून. अजून काय सांगायचं. त्यांना लाख प्रदक्षिणा घातल्या तेव्हा माऊली जन्माला नाही. कारण जगाचा उद्धारासाठी संतती आहे. पण आपला उद्धार आपल्याला करता येत नाही अनु. नाही का करता येत नाही सांगते ना आपल्या ग्रंथावर. ते हे माग नंतर वाचून दाखवत संध्याकाळी. भागाच्या अर्थ संध्याकाळी येणारे, सुरुवात आज करणारे. कारण सुरुवात ग्रंथाला सकाळी असावी, संध्याकाळी नसावी. जेवून खाऊन मला जमत नाही. तुला काय बोलली मी आता? जगाचा उद्धार. जे जीव जन्मत होते मृत्यूच्या तडाखा जात होते, यम तळणीत होता. पण हे संतांना मान्य नव्हतं की त्या जीवानं भगवंताकडे जावं, यमाकडे जाऊ नये. ही जीवाचा रस्ता बंद करण्यासाठी मौलीचा अवतार आहे आणि बंधन तोडण्यासाठी ओवी आहे. मी कोण करण्यासाठी ज्ञान आहे आणि आत्मस्थिती भोगण्यासाठी संत आहेत. तू काय करायचं काही? मग आत्मस्थिती भोगायची आणि देहस्थिती त्यागायची, वृत्ती ओवीत ठेवायची आणि अंतःकरण बाधित करायचं, आत्मस्वरूपात रंगायचं आणि देहाला सोडून जगायचं, ब्रह्म बनायचं. त्याला म्हणतात माऊली. हे सांगण्यासाठी माऊली आलेत. हे त्यांचं कार्य महान आहे. तू कुटुंबाचं कार्य करतेस, मी करते. तू लेकर मोठे केले, मी केले. तू लग्न केले, मी केले. नवीन काय केलं ग तू सांग, नवीन काय केलं? माऊलीने केलं लग्न कार्य. संन्यासाची मुलं किती? एक कपडा होता अंगावर भगवा, चरटे टोपी होती का? जाताना फक्त मग मिनवातीला सांगितलं माझ्या माऊली पूर्ण कपड्याला भरदरीत पाहिजे, म्हणून त्यांना पेटा वगैरे सगळं जोडून बसवलं. शेवटी कपडे घालून बसले ते समाधीच्या वेळेस. एकच वस्त्र अंगाला गुंडाळलं होतं. काय वैभव त्या माऊलींच आहे. संत नाना संत आहे, मान्य आम्हाला, पण असं वैभव नाही. एकनाथ महाराज आले नंतर, मान्य तुकोबा आले 450 वर्षानंतर. तुकोबा आले, नाथ महाराज त्यांच्या सोबतच आले. मध्ये म्हणले कंठाला माझ्या मुळे, ते निमित्त केलं.
पण त्यांना भागवत द्यायचं होतं आणि ज्ञान भक्तीचा मिलाप करायचा होता. मौलीने फक्त एका 12 अध्याय भक्ती मांडली, पूर्ण सगळं ज्ञान आहे 18 अध्यायापर्यंत. मग हे लोकांना कळण्याचं झालं. तेव्हाच्या बुद्धीचे लोकांना अकल होत नव्हतं. आताच्या बुद्धी प्रौढ आहेत. आता कलियुगातले लोक ते खूप प्रौढ आहेत, तुफान आहेत, भगवंता पण मागं टाकतात, म्हणजे त्याचा पगडा करतात. हो, कुठं कुठं त्यांचं चालत आहे, त्यांचं सरळ चालते. काही काही नियम मोडले, काही काही बंदिरातले काय सगळ्या ह्यांना विधी पुसल्या. ह्या लोकांना सगळं केलं ना कुठाने. बुद्धिमान आहे पण वृत्ती छान आहे, घाण आहे वृत्ती. म्हणून आता जेव्हा जेव्हा माऊलींचं मनोगत जे होतं की जीवानं ज्ञान घ्यावं, जीवानं ध्यान लावावं, जीवानं शुद्ध कर्म करावं, जीवानं संताकडे जाऊन तपस्या करावी आणि संसारातून आपण सगळे कार्य करून आत्मस्थिती भोगावी, या देहातच परमात्म्याला बुद्धीने भेटावं. म्हणून ह्याचं देह याचा डोळा पाहिला मुक्तीचा सोहळा. ह्या देहात मनुष्य देह दिला ना तर आत्मस्थिती भोगा आणि देहस्थिती द्यावा. देहातून कार्य करते वृत्ती, पण ती वृत्ती ईश्वरा धरून करते. अगोदर वृत्ती देहा धरून कार्य करत होती, ते बंधन होतं, ते पाप पुण्य होतं. पण जेव्हा वृत्ती ज्ञानाने ईश्वराकडे जाती, ईश्वर होती, ईश्वरामध्येच राहती, पुन्हा कार्य व्यवहार करते, पण ते कार्याचा संबंध नसतो, ही जीवनमुक्ताची स्थिती असते. आता मला पहिल्यांदा सांगायला तुम्हाला खूप छान मैदान भेटलं बोलायला, कारण सगळं काय दिले तुम्हाला. आता हे शब्द जर कळाले नाही तर तुम्हाला माफी नाही आता माझी. तू का सांग, बरोबर आहे. तुम्हाला एक एक शब्दात नेले मी, आता तुम्हाला सगळं लिहिणार आहे की काय भगवंत करते. आम्ही पण नाही, कारण तुम्हाला ओव्या लावून दिला. आता मला ओव्याचं बंधन तुम्ही कुणी घालायचं नाही, तुम्ही तुमचे काशी करा बसाकडं. रेकॉर्डिंग आहे, ओव्या आहेत, अध्याय आहे, अभ्यास तुम्हाला होत नाही, फक्त आहे तर काय सवय लागली आहे. तिला स्वयंपाकाचा कंटाळा आहे, तिला स्वयंपाक करू वाटत नाही. तेव्हा ती ताट मांडले का म्हणते मग आता येते म्हणते. पण स्वतःचे जेव्हा कष्ट असते तर ती वस्तू कशी बनली हे तिला कळतं. पीठ बघून भाकर नसती, पण पिठाची भाकर बनत असती, पण ती बनवायला यायला लागती तर तिची चव कळते. तसं मोक्ष आपल्याला प्राप्त करायला लागतो तेव्हा सुखाची चव कळते. आयती भाकर करून कळती का भाकर काय ते कळती का. तसा मोक्ष प्राप्त करावा लागतो, कष्ट करावे लागते आणि बुद्धीला त्या नाना ठिकाणातून बाहेर काढावं लागतं. कारण ती गुंतली नाना ठिकाणी, कुठे जाते ती, कुठे चिटकती आणि कुणा भटकती, चिटकती भटकती अटकती. तुम्हाला मागे सांगितले मी, तिचे 3 काम आहेत. कुठे भटकती, पण भगवंतापाशी जाता येत नाही. भगवंतापाशी जाते तर ज्ञानानं ओवीनं, संताच्या संगतीनं, बोधाच्या शक्तीनं, तपाच्या भक्तीनं, हृदयाच्या स्थितीनं ती बुद्धी भगवंतापाशी जाते. तिला जाताच येतं. बोध बुद्धीला भगवंतापाशी नेतच, अज्ञान बुद्धीला देहापाशी ठेवतच. हे महावाक्यच आहेत. नेतच बुद्धी अज्ञान देहात राहतेच, ती बाहेर निघू शकत नाही. कच्ची कैरी सोलपट सोडतच नाही आणि पिकलेला आंबा रसाला चिटकतच नाही. तुलून काढ, थोडं तर राहते हिरवं, त्याला कापून काढायचं ते वरच, ते राहतच. तसं बुद्धी देहात राहतेच थोडी कवायना. पण जेव्हा ज्ञान होतं ते सालपट बाजूला, पोय बाजूला, रस बाजूला. आंबा पिकल्यावर सालपट रस एक आहे का? तसं बुद्धी देह एक आहे का? कदापि नाही. बुद्धी व्यवहार करेल पण देहा धरून नाही. बुद्धीत विकार तर होतच नाही, कारण ती त्याच्यामध्ये निरामय असते, ईश्वरात, देहात नसते. ही तर संत महात्म्याची खूप कळत नसती. ते व्यवहार घडल बसल. आता तुमच्या रतनवणी झालताची भानगड, तुमचे आमचे काका, त्यांची मुलगी दारूची, त्यांचा मुलगा गेला तो मोठा वहिनी, आता तिथं आमचा पाठ चालू होता. होता हा व्यवहार बाधित असतो, खोटा असतो आणि मन ईश्वरात सोबत असतं, पण धर्मांतकरणाचे असते ते जगाला कळत नसतं. तर काकाच्या वेळेला पाणी आलं, म्हणे ना रतन शांत. हा देहाचा त्या देहा संबंध तेवढाच होता, तो संपला. आणि हे हृदय थांबत नसतं. त्या धर्म रे सुख दुःखाचे अंतःकरण धर्म काय सुख दुःख धर्म आहे, आणि त्याला तू पाहतेस त्याच्यावर तू नाहीस, लक्षात ठेव. पण त्यांना तेवढं ज्ञान वडला ते चालले. ते मला घरी गेलं कीच म्हणायच्या, छाया डोळ्यात पाणी आणायचं वहिनी मागून मागून, की अगं तू सगळं घेतलंस, मी जन्माला काय घेतलं त्याचं.
मी त्यांच्या पाय पडायचे माझ्या गुरुची मुलगी म्हणून. पण त्यावेळेस अगं आम्ही नावाला करूच येत, आमच्यापाशी काहीच नाही, आम्हाला घेताच आलं नाही. शिक म्हणायचे, घे म्हणायचे, ग्रंथ घेऊन दिले सगळे, पण आम्हाला आवडत नव्हते, आम्ही पळून जात होतो ऐक म्हणून. तर ते वय तसंच असतं ना, छोटं वय. आम्ही काय घेतलं असं बोलायचं, कारण घेता यावं. काय घेता यावं? नाम, ज्ञान, ध्यान, पुण्य, पाप नाही. किती पुण्य करत राहा, काही कमी पडत नाही, करतच राहा, पण निष्काम, निष्प्रभ. आज काय केलं, कोणी काय घडलं का, नाम झालं का, ज्ञान शिकून चिंतन केलं का, काही दान कोणी हाताने आपल्या, कोणी कब्बर पाणी पिलं का, कोणी 5 घास आपल्या हाताने खाल्लं का, दान, ज्ञान, दान, ध्यान, हे करत राहायचं ना. थांबते का इंद्रियाचा व्यवहार? प्रकृती आहे तर ते व्यवहार करणारच, वृत्ती आहे तर हालचाल होणारच. समोर जगत आहे दिसणारे, जगत दिसतंय पण ते सत्य नाही हे कळत आहे, तेव्हा त्यात विकार जातो. जगत दिसत नाही का, ज्ञानी लोक जगत नसतं व्हय, भूक नसते, झोप नसते, सगळं असते, पण त्यांचा निश्चय वेगळा असतो आणि आपला वेगळा असतो. आपण जगत पाहतो तर जगतला आहे म्हणतात, ते जगत दिसून नाही म्हणतात. ह्याचं तुला उत्तर सांगणारे, कारण समोरच तुम्हाला ओवी पुन्हा देता येते. ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय संविद्या आत्मरूपा आत्मरूपा. सुरुवातीची ओळी मावली ना, ओंकाराने नमस्कार करून कशी केली वगैरे, कारण सुरुवात संध्याकाळी करू नये, आज नाही संपणार आहे, रात्री खाऊन कसं करू, कारण माहित नाही मला तुझ्या घरात होणार असं सुरुवात. मागे एकदम तुझ्याकडे झालता सुरुवात, असं कुठलं तरी विचारसागर काहीतरी झालता तुझ्या घरात, इथंच झालता, यातून चालत, आणि जिथून सुरुवात होणार ते त्यांचं मनोगत असतं, आपल्या हातात काही नसतं. तुझी तिथी काय होती पुढचा रविवार होता, बरोबर आहे, तर आला हा रविवार कालचा, असं मोरे ना, मग त्याच्या हातात सगळं, आपल्या हातात काहीच नाही, बरोबर आहे. मग ज्ञानेश्वरी संपूर्ण सुरुवातीत होणार असेल, बरोबर आहे, ते त्याच्या हातात आहे, आपल्या हातात काहीच नाही. पण आपला विषय होता जगताबद्दल, कारण ज्ञानामध्ये जगताचं सत्यत्व आणि मिथ्यत्व कथन केलेलं असतं, वेदानं सांगितलेलं असतं, अंतःकरणानं झेपलेलं असतं, वृत्तीनं जाणलेलं असतं, संतांना कळवून दिलेलं असतं, आणि मनाला पटलेलं असतं. काय की दिसणार दृश्य, मग ते असू दे, या जगत असू दे, कुठला दृश्य पदार्थ असू दे, तो दिसून नाही. वेदांताचं एक रहस्य उघड गेलं संतानं, मौली ज्ञानोबानं, की दृश्य पदार्थ दिसतो पण तो वास्तविक नसतो. मग आता दिसतो कसा आणि नसतो कसा आणि असतो कसा? अस्तित्व कोणाचं आहे आणि दिसतं कोण? बरोबर आहे, अस्तित्व कोणाचं आहे? परमात्म्याचं आहे, आणि दिसणं जगत रूपाचं आहे. दिसणं हे खोटं आहे, पण अस्तित्व हे मोठं आहे. अस्तित्वाला डोळ्याचा विषय होता येत नाही, म्हणून ते खोट्या रूपानं जगत रूपानं झाले. एकोहम बहुश्याम, एकाचाच बहु व्हायची त्याची इच्छा होती, मायेच्या द्वारे वृत्ती प्रगट झाली, संकल्प त्यानेच केला, पण इच्छा त्याची होती, कारण संबंध दोघाचा होता. संबंधाने त्याची इच्छा तिच्याकडे गेली, तिने प्रगट केली, आणि त्याचा सुखाचा आविर्भाव त्याने स्वतः भोगला. जगताच्या द्वारे एकच भाव झाला, पण तो परमात्मा बुद्धीला आकलन नाही केला, म्हणून बुद्धी जगताकडे गेली, ईश्वराला त्यानं सोडून दिलं, कारण तिला ईश्वर नाही कळला बुद्धीला. म्हणून बुद्धीत ईश्वर जर थांबला असता, प्रस्थापित झाला असता, परमात्मा प्रगट झाला असता, तर जगतभाव संपलेला असतो, आणि सगळा तो मी आहे असा अनुभव असतो. तो जगाचा नियंता परमात्मा असतो, मग तो साकार असू दे या निराकार असू दे. तुम्हाला कळालं, खूप सुंदर. खूपच छान सांगतात. म्हणलं अनुवहिनीचं भाग्य आहे आज, दिवस पण लक्षात राहण्यासारखा सगळा. खूपच सुंदर. जगत शिव आणि जगदीश्वर, जगत आहे, जीव आहे, आणि त्याला सांभाळणार जगदीश्वर आहे, त्याला उत्पन्न करणारा बी तोच आहे.
त्याचा संहार पण तोच आहे, त्याच्यातून प्रगट होतो तिथेच जातो. आता ज्याला परमात्मा कळत आहे तो यमाकडे जातो, पण ज्या जीवाला ज्या जगदीश्वरानं प्रगट केलं, त्याला उत्पन्न केलं, त्याला खाऊ पिऊ सांभाळलं, त्याला ओळखलं, तर तो जीव आणि जगदीश्वर दोन नाही, हा भेद आहे. म्हणजे जगताला ओळखलं आणि जगताला ओळखलं आणि जगदीश्वराला नाही ओळखलं तर तो भेद आहे. हे लक्षात ठेवा. ज्या बुद्धीनं तुम्हाला जीव समजणार नाही, किंवा जीव म्हणा किंवा बुद्धी म्हणा, पण ज्या बुद्धीनं जगाला आहे म्हणलं तिथं भगवंत नाही हे सिद्ध झालं की नाही? बरोबर आहे ना? तुम्ही आहे म्हणतात, मग अगं तुम्ही आहे पण जगाला दिला तर नाही पण देवाचा झाला, नाही झाला ना तो, तर तुम्ही जगतच मानलं तर देव कुठं मानलं? हा, मग ह्याची संगती लागण्यासाठी वेदांताने एक सिद्धांत केला, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म परा. हा एका सिद्धांतावर 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत, 6 शास्त्र आहेत. याच्यावरच 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, ह्याला अनुसरून बोलतात. ते हे सांगायचं असतं. हे आत्ता कळते आम्हाला. का? जेव्हा हृदय पिळून आणि तपस्या भरपूर होती तर भगवंत आपोआप सांगू लागतो तुम्हाला, त्याला पर्यायच नसतो. कारण एवढी तपस्या नंतर द्यावं लागतच ना, द्यावंच लागते. चुकल कसं त्याला? तुम्ही सांगा, जेव्हा भगवंत पोटाला आले तर 1,00,000 विष्णूचरणचे पाठ एका अंगठ्यावर लोकांवर त्यांना केले. देव हे ना का देव किसन ते नाही का वासुदेव. हा, त्यांच्या पोटाला येऊन त्याला कळालं का मुक्ती द्या, ते मला पोटाला या आणि तुमचं बाळ पण बघू द्या. आता काय करा यशोदा? तिला वाटत समोर आले बरोबर एक मग 1,00,000 पारायण केले विष्णू सहस्त्रनामाचे एका पारायण टाकून. देव प्रगट झाला. जर नामात विष्णू म्हणजे नामस्मरणच की ग, मग त्याला भगवंताला प्रगट व्हावं लागलं तर ज्ञान त्याच्यापेक्षा लहान आहे का? त्याला जीवाशी एकरूप व्हावं लागलं, त्याला प्रगट व्हावं लागलं, जातो तो इथं ज्ञानाने एकरूप होतो तोच. हे कळत नाही अनु. नामानं प्रगट झाला, ज्ञानाने एकरूप झाला बुद्धीशी, त्याला व्हावंच लागतं. पर्यायच नाही ना, पर्यायच नाही. मुलगा कसा जरी असला त्याला संपत्ती द्यावीच लागते, पर्यायच नाही. वायपट असला तरी आपल्याला त्याच्यावर ते सांभाळेल का नाही, त्यातून दानधर्म होईल की नाही, पुढची परंपरा चालेल का नाही माहित नसतं, पण द्यावं लागत असतं. तसं संताला ईश्वर रूपानं समोर यावं लागतं आणि जगाच्या कल्याणासाठी आतून बोध द्यावा लागतो. द्यावा लागतो. ठीक आहे. आता आपला प्रश्न होता जगत. मी मोठा प्रश्न बरं काय, आपल्याला याचं तर कळत नाही. ठीक आहे, की एक दृश्य कोण जगत आहे आणि वेद सांगतो, संत सांगतात, ग्रंथ सांगतात की जगत नाही, दिसून नाही, परमात्मा काहीच नाही आणि सगळं मीच आहे. जगत कुठे आहे? ज्ञानी महात्म्याला तोच दिसत जाऊ पुढे. माझंच रूप मी पाहतो, त्याचं नाव माझंच रूप मी पाहतो, त्याला जगत दिसत नाही. पण ज्याला आपलं रूप कळतं त्याला जगत दिसत. संत महात्मे मीच जगत झालो ना, कुठं मी नाही अशी जागा दाखव. मी म्हणजे अहम आत्मा परमात्मा. मग मी जगत बनलो, मीच वृत्ती बनलो, मीच जीव बनलो, मीच देव बनलो, मीच विषय बनलो आणि मीच शब्द बनलो. ओंकार कोण आहे? वेदाचाच एक भाग आहे. ब्रह्माचा आबोला पिटावा, अद्वैत तो मज भेटावा म्हणून त्याला शब्दाचं नाव दिलं. ते नावात आहे का? त्याला नाव आहे का? नावाचा तो देव आहे का? नाव रहित आहे म्हणून ब्रह्म आहे, नाव सहित आहे म्हणून साकार आहे. ज्याला ते माहित नाही तर तो संसार आहे. खूप छान. साकार. ज्याला हे काही फुटत नाही ते समजत. तुझी भाऊजी काल नास्तिक, तू नव्हतीस. आम्ही गप्पा मारला तू मध्ये होतीस. मी आहे, तो मी आहे, सोहमचा ध्वनीचा प्रकाशन करणार बुद्धिमान वैभव ज्ञानाचं तोच मी, तोच मी, तोच मी. पण नंतर ती वृत्ती सांगते की तो मी आहे, देह मी नाही. हे वृत्तीला ज्ञान आहे, स्वरूपाला ज्ञान नाही.
जेव्हा परोक्ष आणि अपरोक्षाचे विचार येतो पण तुम्हाला विचारसागराचं सुरू करणार आहे, आजच सुरू करणार आहे विचार. मी म्हणले मी दारूला होतो का काय की असं मी बोलले चिंतनात की विचारसागर आता सुरू होणार आहे. तिथं संपलं आपलं ज्ञानेश्वरी आपली आळंदीमध्ये पूर्ण केली. मग आता विचारसागर सुरू होणार आहे, ज्ञानेश्वरी पण होणार आहे. आता सकाळी ज्ञानेश्वरी, संध्याकाळी विचारसागर, बरोबर आहे का? आणि दोन्ही ऐका अनु, एकदा ऐकून ज्ञानेश्वरी कळत. तुम्ही काय एवढी तपस्वी लोक काय 4 खाडे 9 खाडे 10 खाडे 50 खाडे काय निवांत ऐकली काय? किती पुढे बंद असतो, लिखाण नाही. आता मी ते वाक्य रचना करून दाखवलं, तुला पटलं ते, तू घेतलंच सगळं पण मांडायला कुठं आलं बेटा? आता कळतं पण पॉइंटच नाही मध्ये. बऱ्याच भारताची हीच बोंब आहे. बघितलं सगळ्याच्या वया, सगळ्याच्या वया बघितल्या, मांडलीच नाही. जेव्हा ते शब्द बघितले की बुद्धीचं उत्थान हा बेटा. विचारसागर तुला विचारसागर मी सुरुवात करून देते की हेडिंग काय, पॉइंट काय, त्याचा सार काय, त्याचा वर्म काय, लिहायचं मोठे मोठे बोलता येईल. तेवढाच विषय सांगायचा होता मला. बोलणार बोलतच, ज्याला प्रश्न पडतात ते पडतातच. त्याला पक्क माहित असते ना की कोणाला अनुभूती दाखवणार आहे, ते दाखवलं तर मी काय दाखवणार आहे ते दाखवत नाही दाखवत. मग तुम्ही म्हणता तुमचा ईश्वर आहे व्यापक, ठीक आहे, पण अज्ञानी लोकांना व्यापकतेचा अनुभवच नाही. परिच्छिन्न भाव त्याच्याकडं. वृत्ती ही उपाधीलाच पाहते, उपहिताला पाहत नाही. हे सगळंच विषय आहे. वृत्तीला जेव्हा बोध होतो तर ती उपाधीला सोडून उपहिताकडे जाते, खोट्याला सोडून सत्याकडे येते आणि भ्रमाला टाकून भ्रमेमध्ये राहते. आणि भ्रमामध्ये असल्यानंतर यथार्थ ज्ञान म्हणजे तोच आहे हे कळतं. तो म्हणजे व्यापक आहे आणि तो म्हणजे सत आहे, तो म्हणजे सदा आहे. आणि सदा म्हणजे त्याचं दिसणं नसतं, त्याचं अस्तित्व असतं. अस्तित्व म्हणजे आहे आणि आहे म्हणजे सत, आणि सत म्हणजे अधिष्ठान, अधिष्ठान म्हणजे चैतन्य, आणि चैतन्य आहेच आहे आणि हे दिसतच आहे. दिसतं ते नसतं आणि आहे ते असतं, असतं ते अस्तित्व, अस्तित्व ते आत्मा, आत्मा ते आनंद, आनंद ते विभू, विभू ते एक, एक ते परमात्मा आणि तोच मी. बापरे, साष्टांग दंडवत. ही मांडणी पाहिजे, तुमची खरंच ही मांडणी पाहिजे तुम्हाला. कारण हे हातात धरून शिकवायचं काय 1 2 3 किती वाजता तुम्ही, हा प्रयास लागत नसतो. जिथे वेदात लागतो, श्रवणाचा व्यासपीठाला लागतो, तो प्रयास शब्दाला लागत नसतो. हे थोडीफार मांडणी लागते. म्हणजे सविस्तर जे रूपांतर असतं, वेदाचं मनोगत असतं, मोक्षाचं फळ असतं, आणि साधूची संगती असती, वेदाची संपत्ती असती, आणि बुद्धीला ब्रह्मरूपता असती, ती श्रवणाची भक्ती असते. आहे का सांग? शब्द कोणता चुकलाय? आणि तुझं म्हणणं मला काल पटलं, जुमली शाळेत आहे, तुम्ही फास्ट बोलतायत. आता हे माझी चूक आहे आणि मी कबूलच करते. आता ही मागाची वाक्य आहेत ना, फार सुंदर आहेत. आणि ते कसं असतं बेटा, जे आतून येतं ना ते आमचं नसतंच. इतकं येतं लोक. आता समजा तू वारा येतं पण दिसतंय का? ते आतून येते, कुणाचं कळते का? वारा आहे ना ताई, आपण श्वास घालू म्हणजे हवा आहे. पण जेव्हा ते विशेष होती तर पंख्यानं, तसं ज्ञान विशेष होतं तर संतान. तुम्हाला विशेष ज्ञान सांगणारे, मी सामान्य ज्ञान सांगणारे. आता हे वार येतात, तो हवा आहे की नाही, आपण श्वास घालत की नाही, पण तेच वार जर फास्ट करायचं तर ज्ञान चालू पडणार. तसं तो भगवंत विशेष करायचा तर संताकडे श्रवण चालू पडणार. बापरे, सामान्य दंडवत माऊली. किती सुंदर साष्टांग. झाली. किती छान आहे बेटा. हवा आता पण आहे, श्वास चालू पण आहे, ती आतमध्ये बाहेर येते, ती क्रिया चालू आहे. मग तो आहे हे तुम्हाला कळत नाही. जसं असं देतात तर ज्ञानावर आणि मग असं कसं? तो स्पर्श तुम्हाला तर विशेष आहे ते सामान्य. मी आहे, मी आहे, मी कोण आहे? आपण म्हणतो मी आले. आपण एका तू लेकर आवाज देतेस, ती म्हणते आई मी आले, म्हणते ना आई मी आले. पण तुला 4 लेकर, आता मी आले म्हणून तुला कसं काय कळण? जेव्हा ते तुझ्या समोर येईल तर तुला कळण की 4 लेकर कोण आलं. बरोबर आहे. तसं देव नाना 10 रुपयाने अवतार घेतलाय, पण जेव्हा ते मी कोण आहे तेव्हा ते ईश्वर खरा कळत. तुला 4 पोरं लेकर, 2 मुलं 2 मुले, एक पूजा सिंपल. तर ते कोणतरी एक आवाज आला लेकराचा की मी आलं म्हणलं, पण मी आलं तर 3ऱ्या घरात होतं, तू 1ल्या घरात. पण मी आलं तर तुझं कोणतं लेकर आलं तुला दिसलं का ते? पण तुझंच लेकर आहे. तसा माझाच देव आहे आणि मीच देव आहे. माझा देव भक्ती आहे आणि मी देव मुक्ती आहे. आणि तो समोर प्रगटतो ती वृत्तीनं त्या अधिष्ठानाला धरती.
ती वृत्ती जगात धरत नाही. अधिष्ठान कसं पकडती, अभ्यस्त कसं निवृत्त होतं, परमात्मा कसा प्रगट होतो, बुद्धी ज्ञान समाविष्ट होतं, ज्ञान बाहेर जातं आणि संतांच्या संगतीमुळे बुद्धीला व्यापकत्व येतं. ती चैतन्य विभूती, चैतन्याची अनुभूती. सूक्ष्म बोलतात आम्ही. ही संख्या आम्ही वाचून नाही सांगता येत आम्हाला. मी पाहता पाहता कशी बसलेली बालाजी कशी मिळाली माझा पाठ आहे उठला तो. आम्ही हरिपाठ घेऊन बसलो होतो. त्याच्यामध्ये चैतन्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबाचा विचार आम्ही बोललो. तू तिकडे होतीस. तर तुम्हाला सांगू लागला, तुला शंकर विलाजीला जे भेटले बुद्धी, तुलाही माहिती मलाही माहिती, ती कुळातून असते प्रत्येकाच्या. तो न अध्ययन करता मला बोलते. मला कोणी बोलू शकत नाही साधारण माणूस. मोठेपणाने खरं बोलेल तुला मी. तो जिव्हाळा मला सांगला, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप. त्याच्याबद्दल मला टाइम झाला. इकडे ह्या मार्गाला येणं सोपं आहे. येऊ शकतो कोणी मी. एमडी प्रत्येक जण करू शकते. हे जे भेटले ना आम्हाला, म्हणजे मी बी आज बहीण मी, तो भाऊ आहे, म्हणजे ह्या कुळाचे आम्ही आलो. म्हणजे माझ्या बुद्धीचं जे प्रगल्भता आहे ते ऑटोमॅटिक असते बेटा. ती कुणाकडून विकत घेता येत नाही किंवा ती मागून घेता येत नाही उसने कोणाला. ते ऑटोमॅटिक असते. ते बुद्धीची पॉवर असते. एक मोटर असते, 1 0 1 2 1 5 1 10 आहे की नाही, तशी पॉवर असते. मग त्याच्यात मंद बुद्धी, तीव्र बुद्धी आणि सामान्य 3 अवलोकन आहे. आणि मंद बुद्धीला झेपतं का चिंतन, तिला खूप कष्ट करावं लागतात. तुझा प्रश्न असतो, कोणी 20 वर्षापासून आहेत लोक, 45 त्याच्यात फरक नाही. त्यांच्याकडे पापत असतं जास्त आणि बुद्धी मंद असते. दोन्ही असतं, तसं नाही, मान्य करावंच लागतंय. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण सगळं चांगलं वागू त्याच्यासाठी बोलतो काल बहीण भाऊ, तुमचं मला चांगलं वागलं ना, आम्ही दोघंच होतो 1 तास बाहेर. तुझ्यामध्ये थोडं झालं आम्ही पण तुमच्या बेडरूम मध्ये, आम्ही दोघं होतो इकडे हॉलमध्ये. बदल वागला, पण पूर्वीचं वागणं तुमचं वाईट आहे ना. पापच असले ना, जेव्हा तुमच्यासमोर प्रारब्ध दुःख देते तर ते पापाचं फल असते. तुम्ही मान्य करा नाही तर न करा. तुम्हाला काय वाटतं की आपण आता समजा मी चुकत नाही, मी काही वाईट वागत नाही, तर माझ्याशी वाईट का वागतात लोक, म्हणजे फॉर एक्झाम्पल, तर त्याच्या फल म्हणतात पाप असतं. तसं चिंतन कळत नाही, बोध पकडता येत नाही, त्यांचं पापाचं साठा असतो मागचा. तो गेल्याशिवाय त्यांना ज्ञानात उतरताच येत नाही. कुणी भले ब्रह्मदेवाचा पाप असू दे, पण जर भागवतचं पाप संपलं नाही तर तुम्हाला ज्ञान झेपत नाही. हे वरीच उदाहरण आहे ना. तुम्ही मला हमेशा म्हणतात, इतके लोक वर्ष हे ऐकले का सुधरत नाही. त्याच्यात मग बुद्धिमंद, एक तर पाप गंधाट, त्या आकाराची बुद्धी होत नाही आणि ते रस्ता चालता येत नाही ज्ञानाचा. कारण त्यांची वृत्ती तशीच असते दांडगी, बदलच नसतो, डिफरन्स नाही बघता येत. काही मध्ये चेंजेस नसतात त्यांच्या व्यवहारात, काही चेंजेस नाही, बदल नाही, आत्मानुभूती. मग ते काय म्हणले का तुम्हाला ओरिजिनल? अगं पण होतच नाही ना, पापामुळे वृत्ती बदलत नाही ना. करावं लागते आग्रह. त्या इंद्रियावर कधी ना. आणि मिळवा, पण ते महागाला संपल्याशिवाय मिळत नसतो. हे बी ऐक, तुझं ऐकलं नाही तर माझं ऐक. इंद्रियाच्या मिळायचं ठीक आहे, पण जेव्हा पापाचा साठा तुम्ही पुण्य तेवढं केलंच पाहिजे. अपाट मला कळवाय का तुम्ही धोंड घेतलेले म्हणते, अरे संस्कार आहेत, आम्हाला गरज आहे, व्यवहार सोडायचाच नाहीये. नित्य नियमित कर्म सांगितलेलंच आहे. सांगितलं धोंडा निमित्त कर्म आहे ना, नित्य पूजा आहे ना, नैमित्तिक धोंड आहे ना, का करू नये? नैमित्तिक कर्म का करू नये? उत्तर द्या मला. बऱ्याच बायका बोलल्या, तुम्ही कसं काय द्यायला कर्म करू नका म्हणतात. बायका बोलणं हुशार असतात, येत तर काहीच नाही पण बोलणे येते. मी म्हणलं नैमित्तिक कर्म का सोडायचं? हातात नाद होत येतं काट. आता तो चान्स, आता जाऊन मी देऊ शकते का त्या मोठा जाऊन घ्या धोंडा. मग जिथं जे सांगत ते करायचं ना, पण करून टाकायचं, धरायचं नाही. हे समजत नाही. आता आपला विषय जगत दिसत. मग अज्ञानी लोक म्हणतात की जगत नाही म्हणतात, तर का दिसावं? हे प्रश्न गुरुजीला पुणे नगर तिकडचे लोक यायचे काशीकडचे शिकायला. तर ते म्हणायचे, गुरुजी अंधारात सर्प आहे, दोरी आहे, सर्प बसला, ठीक आहे. जसं अंधारात दोरी आहे तसं अज्ञानात बुद्धी आहे. 2 वाक्य लक्षात नीट ठेव.
हे कुठेही भेटत नाही वेदांत ऐकायला. हे संप्रदाय गुरुजींचाच आहे आणि मान्य करावं लागेल. पटो या तुम्हाला न पटो. दोरी अंधारात पडली तर सर्प भासला, उजेडात पडली तर 3 पदरी सुंबाची दोरी दिसली. तसं उजेड ज्ञानाचा पडला तर तो दिसला. दिसला का सर्प? अंधार होता म्हणून दोरीचा सर्प भासला, अज्ञान होता म्हणून जगत भासला. लाईट लावली तर दोरी दिसली, तसं ज्ञानाचा प्रकाश बुद्धीत आला तर परमात्मा दिसला. जोपर्यंत तुम्हाला ज्ञानमय अवस्था होत नाही तोवर तुम्हाला जगत दिसणारच, भ्रम होणारच, विकार वर्तीत होणारच आणि ते जगत आहे असं म्हणणार. पण खरं म्हणणार. खरं आणि अस्तित्व दोन बोलायला तुला. अस्तित्व पण सांगायचे आज. ऐक, दिसत आता सर्प दिसला, घाम फुटला की खोटं खरं घाबरते ना माणूस, तसं जगताला सुद्धा मृत्यूला घाबरते नाही का? जन्म जगत जीव हे आहे ना तुमची चक्रावळी, तो आणि मी. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत मृत्यू आणि जन्म आहे, जोपर्यंत अद्वैत आहे तोपर्यंत जन्म नाही मृत्यू नाही. हे मला ठासून सांगायचं आणि सत्य हे वेदाचं वचन आहे, आमचं नाही. द्वैतामध्ये जगत जीव जन्म आणि मृत्यू, तू आणि मी आणि अज्ञान, ह्या पोटातल्या 5 वस्तू ते. आणि इतकं सुंदर विचार सांगत की भयानक तू पाह, हे कुठंच मिळत नाही काय. जगत जीव तू मी, वृत्ती व्यवहार भेद विकार जन्म मृत्यू पाप आणि पुण्य बंधन आणि मोक्ष, हे कुणामुळे? जगत स्वीकारलं. जेव्हा ब्रह्म झालात तर आहे का जगत? ज्ञान झालं आहे का देवा? संत भेटले आहे का ब्रह्म? ग्रंथ कळाले आहे का वेद? पण पक्क कळालं का? बरोबर नाही. गेले ना आले, गेले ना आले. काय गेले, कुठे गेले? मग सांगा काय ऐकलं, काय कळालं? मग आमचं तसंच आहे, बाप दाखवणं तर प्रसाद कर. तू गेलीस ना, सांग. आम्ही असंच ऐकलेले, आम्ही असंच मानलेले बुद्धीने आमच्या. मग तुम्हाला जाणे येण्यात फक्त पुण्य कळलं नाही तर मोक्ष नाही. समजून घ्या. मग जगत दिसतंय. पाहणारा कोण आहे? डोळा काच आहे, जड आहे की. आणि डोळ्याला दिसलं, पण कुणामुळे दिसलं? डोळ्याला दिसलं, पण त्या परमात्म्यामुळे कळालं. आता इथून पुढे सगळा विषय तुमचा वेगळा होणार आहे. पहिली ज्ञानेश्वरी अशी नाही, तसं होणारच नाही इथून पुढे, कारण वेगळं होणार आहे. तुम्हाला कवर सांगू शब्द अनुभूतीत नेणार आहे. आता इंद्रियाला ते व्यवहार कळतो पण त्याच्यामुळं कळत, वाणी व्यवहार करते पण त्याच्यामुळं. मग जेव्हा डोळ्याला दिसतं तर त्याच्या संबंधानं, तो संबंध चैतन्याचा, व्यवहार वृत्तीचा, दिसणं जगताचं, बोध कुणाचा? परमात्म्याचा. चिंता नाही, हे बाकीचं चटपट काही नाही. इथं बोध कुणाचं? इथं जगत म्हणजे काय सांगणार कोण आहे? जगत नाही सांगणारे वेद आहे, आणि जगत आहे म्हणणारे संसार इथे, आणि जगताचा बात करणारे मोक्ष मुमुक्ष आहेत. मुमुक्ष म्हणजे मुक्त होण्याची उत्तम स्थिती, बुद्धीला तीव्र दशा. मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा म्हणजे मुमुक्ष. साधक म्हणतात तुम्ही. मग मुक्ती म्हणजे ज्ञानाची अवस्था बघणं, वृत्तीला भगवंतात एक करणं म्हणजे मुक्ती. आपली देहात वृत्ती एक आहे म्हणून बद्धत आहे. ठीक आहे. मग आता हे दृश्य काय? जगत आहे. जगत आपण वैदिक लोक, ज्ञानी लोक जगत नाही म्हणतात, आणि बाकीचे लोकांना पेलत नाही ते आहे म्हणतात. मग आहे पण हा जगतात त्याचा आहे, स्वतःचा नाही. मडक मातीच आहे, मातीच मडक आहे. आकाराला टाकल्यावर कुठं मडक आहे? तसं त्याला टाकल्यावर कुठे जगत आहे? होऊ शकतं का? एक दृष्टांत आहे मातीचा. जसं मातीचा आकार घेतला मडकं बनलं, त्या परब्रह्माने आकार घेतला जगत बनलं. आता मातीचं मडकं कुंभाराने केलं. आता हा प्रश्न फार महान आहे, सिद्धांत परे तुम्ही सांगू शकता का? बघते, कारण तुम्ही ऐकले 6 वर्ष. पण तुम्हाला चूक काढायच नाही किंवा तुमच्यावर मला रोष नाही, कारण कुठपर्यंत बुद्धी गेली. आता तुम्हाला काल फोन केला, कुठपर्यंत तुम्ही बोलायचं कोणाला? मी म्हणते का ते सांगता आलं ना मला कुठे येते मी, तसं तुम्हाला पण ज्ञानामध्ये मी कुठे सांगता या? प्रश्न कळतो ना माझा? आता मला यायला किती अंतरी? अर्ध्या घंट्यात येतेस म्हणला, तो पण तुला घ्यायला येतो. अर्ध्या घंटा झाला आला, तसं तिथपर्यंत जायला किती वेळ आहे, किती जन्म आहेत हे कळावं लागतं. अनुभव चुक आहे माझा? म्हणून एक
तेच सांगते की ते ज्ञान, तो बोध, तो वेद. बोध म्हणजे वेदरूपाने, गीता म्हणजे वेदरूपाने, आणि मग दस्य कोणत्या रूपाने? अविद्या रूपाने. दस्य काय? अविद्या रूपाने. आणि पाहणारा कोण? परमात्मा जीव रूपाने, दिसणं वृत्ती रूपाने, वासना ब्रह्म रूपाने, अस्तित्व चैतन्य रूपाने. हे कळलंच पाहिजे. तुम्ही मान्य करा आणि न करा तुमच्या बुद्धीवर डिपेंड आहे, आमच्यावर नाही. आता मी थांबते इथं. कोणत्या रूपाने कोण आहे? सुंदर चिंतन. हे भापड बसरा नाहीये किंवा कुठं ऐकलं कुठे पाठ केलं. आतून स्वयंभूत परमात्मा होते. तुम्हाला वाटो पटो न पटो, कोणी आमची परंपरा बोलली की आम्ही छाती हात टाकून बोलू शकतो. तुम्हाला जे पण आहे तर तुमची चूक आहे, आमची काय चूक आहे का? बरं हे पाठ केलं का मी? 2 कांद्यांशी किती लागत मी खायला समजतंय सगळं. अधिकारी आम्ही कुठे म्हणतो? नाही समजतंय, असं आम्हाला व्यक्त करता येतो. नका करू. जेवताना बसायला पोट भरावं का गवण्याचे स्वयंपाक नाही करा, आता कटला गेला करू नका. अरे पण अनुभूती जाण्यासाठी हे वाक्य काय, रचना काय ते अजून आम्हाला करा ना तुम्ही. अभ्यास करा ना, निग्रह करा ना, मनाला सांभाळा ना. मग तिकडे जाता मग तुम्हाला झेपत नाही होत. बरं मग पक्का गेले तिथंच, त्यावेळेस गेले इथंच संपलं. इतकं तरी अधिकार वाढला बस झालं. इतकं तरी जपत तिला इतकं. आता मी समजते. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस बोलला त्यावेळेस प्रत्येक शब्द कॅच जरी निघून गेलं त्याच्यानंतर जास्त आहे. तेच आहे का पात्रता म्हणजे अंतःकरणाची. जेव्हा तो शब्द तिथं थांबतो आणि तो त्याच्या शब्दाचा अर्थ तिथं समजून बुद्धी सावध होती, मग ही श्रवणाची भक्ती आहे ना. मग एकदमच कसं आहे. तुला म्हणलं तेल गाव आलं नंतर दारुडे कपड म्हणून दारुडे डायरेक्ट आले का? गावात टाकत आले तसंच गुण, इंद्रिय, अविद्या, बोध, वासना फक्त व्यक्त करताय. एकदम नाही शक्य नाही, पॉसिबल नाही. ते नाही पॉसिबल नाही. त्याला तेवढं तप घ्यावं लागतं. आधी बोलले का मी इतके दिवस, आता किती वाढ आहे बोलण्यात, किती शब्दाची म्हणजे रचना किती वेगळी आहे. अलौकिक रचना आहे, आता लौकिक नाहीये. हे शब्द अलौकिक आहे. आता तुम्ही तुला मी 4 वाक्य सांगितले की काय सांगितले चैतन्य आता मध्ये कोणी लिहिलं का? चला मी थांबते. 4 वाक्य सांगा. वृत्ती रूपाने. येस आहे. थांबा बेटा थांबा. दिसणं वृत्ती रूपाने. थांबा. वृत्तीने दाखवलं जगत, कपून दाखवलं. वृत्तीने जगत दाखवलं आणि वेदाने नाही म्हणून सांगितलं. भाभी कळाला का? मीठ चालू ठेवा. हो डबी. हो ताई. हो 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 हो. जगत म्हणून दाखवलं वृत्तीने. आता वृत्तीमध्ये त्रिपुटी. जेव्हा ते अंतःकरण उत्थान पावते, अंतःकरण लंबायमान होतं आणि जगताकडे जातं. अंतःकरण म्हणजे प्रमाता म्हणजे जीव, आणि जीवच त्या बुद्धिरूपाने वृत्ती रूपाने कुठे गेला? जगताकडे गेला. आणि त्याला कळलं ते आहे. ते जगत आहे म्हणतो का भगवंत आहे म्हणतो? जगत आहे. मग त्याला जगाला बघितलं का? इथे तर वृत्ती जगताला आहे म्हणते, पण ती वृत्ती भेदातली, बंधनातली, विकारातली, गुणसहित आहे, ज्ञानसहित नाही. जेव्हा वृत्तीमध्ये बोध आहे तर त्या बोधानं त्या जगताचा बाध केला. जगत नाही असं सांगितलं आणि जगताचं अधिष्ठान आहे अप्रगट केलं. जगत हे भासिक आहे आणि जगत ज्याच्यावर भासलं ते चैतन्य आहे. आणि चैतन्य म्हणजे एक आहे. एक म्हणजे व्यापक आहे. व्यापक म्हणजे परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे तो मीच आहे. पाहणारा मीच आहे आणि दिसणं मीच आहे. पण मध्ये वृत्ती आहे, ते बंधन आहे, मध्ये भेद आहे आणि व्यवहार आहे, विकार आहे आणि गुणाचा संस्कार आहे. म्हणून वृत्तीने जगताला दाखवलं आणि संतांनी जगताचा बाध केला. राम राम माई. कृष्ण हरी. अधिष्ठान कळाला जगत नाही म्हणून समजलं. मग जगत नाही कळालं तेव्हा जगताचा बाध झाला, वेदाचा बोध झाला, परमात्म्याचा स्पर्श झाला, अनुभूतीचा अनुभव आला आणि देहाचा बाध झाला. दृश्य संपलं, अदृश्य प्रगटलं, परमात्मा कळाला, तो मी आहे असा अनुभव आला. तो वेदांती जीवनमुक्त झाला, सफल झाला जीवन. किती सुंदर आहे बेटा, किती सहज आहे. अवघड काय याच्यात सांगा? अवघड काय? अनुभूतीत येत नाही झालं माई. कळायलं, अनुभूतीत नाही काही. मग कळाल्यावर अनुभूती नंतर येईल ना बेटा. आधी कळलं मग अनुभूती येईल. आता तुम्हाला कळालं, अनुभूती येणारच ना. तुम्ही ही चिंतन बुद्धी ठेवा.
आणि तसं तसं सारखं त्या बुद्धीला तसाच बाजूला काढून टाका आणि ह्याच्यातच राहा तुम्ही आणि होती इथेच. वैरागी लागते तुम्हाला जे जन्म आला ते थोडं तरी त्याला बाजूला सारलं पाहिजे. काही कारण गुणागुणच येतो ना आपण. मग ते सांगणार ना आहे तुमचा गुणामुळे प्रकृती गुणाचीच आहे ना. प्रकृती 3 गुणाचीच आहे. आणि गुणातच आहे तुम्ही. देवात कुठे आहेत? देवात कुठे व्यवहार आहे, वृत्ती आहे, देह संबंध आहे. विनायकाची विवेकाची लागतेच, संतांची समजत लागतेच, श्रवण लागतं, श्रवण लागते. हे तुमचे ते तुम्ही निष्काम कर्म लागते. जे कर्म प्रसाद व्यक्ती कर्म ते निशा असो जे असो व्यक्ती जे कर्म ते निष्काम निष्प्रभ आहे. निष्प्रभ त्याचा इथं अंश सुद्धा ठेवण्याला राहतच नाही. त्याच्यामध्ये आपण जर एक गुंग झालो तर ते केलं म्हणून करते पण उत्पन्न होत नाही. गुंग झाल्यावर त्याला प्रेमा भक्ती म्हणतात आणि तो फळ आल्यावर ज्ञान भक्ती म्हणतात आणि तो मिळाल्यावर अभेद भक्ती म्हणतात. पॉइंट येत नाही त्याची. आणि आता बघतो पहिली कशी आताची कशी फरक पडतो. मला खरंच मी घेणार नव्हते. जंतूसी मॅडम म्हणते आई आम्हाला कळतं का नाही तुम्ही एवढं म्हणाल. रंगामध्ये शुद्धता असते आणि संतापाशी मुक्ती असते. जगापाशी विकार असतो आणि जन्म हा कर्मावर डिपेंड असतो. जन्म हा कर्मावर डिपेंड असतो आणि दिसणं हे जगताचा भ्रम असतो आणि तो करणं हे ज्ञान असतं आणि त्याचं ज्ञान मिळणं हे संत असतात. हे बरोबर आहे का? हे काय चुकलं? बरं मला तुला संध्याकाळी आता काही नाही आपलं चालले पाहुणे सगळं तुझी गेली पाहुणेपर्यंत चाटेल. आता रात्री आपण थोडं जास्त बसू कारण तू समोरून बोलते मला काही नाही. तसं आपण सत्रामध्ये बसलो समान. आपण रात्री बसू. शुभ आपण जाणार आहे सगळं झालं तुझं काही संध्याकाळचं तुमचा उपास आहे काही गिळायचं का. आपण रात्री बसूया. तुला हे अजून माझा विसर थोडा राहिलाय. आज भरपूर सांगितलं मी की दृश्य दिसतंय जीवाला दिसतंय अंतःकरण ते जगतात असते पण अंतःकरण जेव्हा बोधात येतं जगत जात. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश महाराज की रघुनाथ महाराज. जर कळत तर संध्याकाळी पुन्हा घेणार आहे आणि विचार सागर मिनिटं घेणार आहे भावी.